6. मनुस्मृती. मनात कोणत्याही प्रकारचा किंतु न आणता ब्राह्मणाने शूद्रांच्या वस्तू आपल्या ताब्यात घ्याव्यात, कारण स्वतःची चीजवस्तू शूद्राला नसते. तो गुलाम आहे व त्याची जी काही चीजवस्तू असेल तिच्यावर त्याचा हक्क नसतो. तर त्याच्या धन्याचा. अध्याय 8 श्लोक 417. शूद्र धनसंचय करण्यास समर्थ असला तरी त्याने संपत्ती कमवू नये, कारण शूद्राजवळ असलेली संपत्ती पाहिल्याबरोबर ब्राह्मणाच्या चित्ताला वेदना होतात. अध्याय 10 श्लोक 129. 7. मनुस्मृतीचा राजाला उपदेश. स्वतःच्या जन्माच्या आधारे जो आपल्याला ब्राह्मण म्हणवून घेतो किंवा जो स्वतःला कोणत्याही गोष्टीचा आधार न घेता ब्राह्मण म्हणवून घेतो, तो राजाची इच्छा असेल तर कायदे कानूची घोषणा करील. शूद्राला असली घोषणा करण्याचा कधीही अधिकार नसतो. शूद्र न्यायनिवाडा करीत असता राजा जर नुसता त्या शूद्राकडे पाहत राहील तर दलदलीत चिखलात गाय जशी बुडते तसे त्या राजाचे राज्य दुर्दैवाच्या खाईत बुडून जाईल. ज्या राज्यात शूद्रांचा प्रामुख्याने भरणा आहे आणि ज्यात धर्मलंड लोकांचा बुजबुजाट झालेला आहे व ज्यात द्विजवर्णाचा एकही माणूस नाही, असले राज्य दुष्काळ आणि निरनिराळ्या साथी यांच्या तडाख्यांनी समूळ नष्ट होईल. अध्याय 8 श्लोक 20-22. 8. आपस्तंभ धर्मसूत्र. पवित्र धार्मिक आदेश पाळण्याच्या बुद्धीने जे घोर तपश्चर्ये करतात, ब्राह्मणांचे पाय धुवून जे शूद्र आपले जीवन घालवितात आणि जे आंधळे, मुके, बहिरे आणि व्याधिग्रस्त आहेत, अशा लोकांना सरकारी कर माफ असावा. प्रश्न 2. पाताळ 10 खंड 26 सूत्रे 14-16. त्रैवर्णिकांची सेवा चाकरी करणे हे शास्त्राने विधित केलेले आहे. शूद्र जसजशी उच्च जातीतील माणसांची सेवा चाकरी करील तसतशी त्याला जास्त दर्जाची पुण्याई लाभेल. प्रश्न 1. पाताळ 1 खंड 1 सूत्रे 7-8. मनुस्मृती. या विश्वाचे संरक्षण करण्यासाठी दैदिप्यमान देवाधिदेव ब्रह्मदेव याने आपल्या मुखातून, बाहूंपासून, मांड्यांपासून आणि पायांपासून जन्म घेतलेल्यांची कर्तव्यकर्मे काय आहेत याबद्दल वाटणी करून दिली आहे. अध्यापन, अभ्यास, यज्ञयाग करणे, पुरोहितपणा करणे, दान देणे व घेणे ही कर्तव्यकर्मे ब्राह्मणाला वाटून दिली. जनता संरक्षण, दान करणे, यज्ञयाग करणे, अभ्यास करणे आणि उपभोग्य वस्तूंपासून प्रवृत्ती ठेवणे ही कर्तव्ये क्षत्रियाला वाटून दिली. गुरे पाळणे, दान करणे, यज्ञयाग करणे, अभ्यास करणे, व्यापार करणे, व्याजाने पैसे लावणे आणि शेतकी करणे ही कामे वैश्याला वाटून दिली. उपरिनी निर्दिष्ट जातींची बिनबोभाट सेवा चाकरी करणे हे एकच काम परमेश्वराने शूद्राला दिले. अध्याय 1 श्लोक 87-91. 9. आपस्तंभ धर्मसूत्र. त्रैवर्णिकातील एखाद्या माणसाने
शूद्र जातीच्या स्त्रीशी व्यभिचार केला तर त्याला हद्दपार करावे. एखाद्या शूद्राने त्रैवर्णिक जातीतील स्त्रीशी व्यभिचार केला तर त्याला देहांताची शिक्षा केली पाहिजे. प्रश्न 2, पाताळ 10, खंड 27, सूत्रे 7-9. ब. गौतम धर्मसूत्र. एखाद्या शूद्राने आर्य स्त्रीशी जर जबरी संभोग केला तर त्याचे लिंग तोडून टाकावे आणि त्याची मालमत्ता जप्त करावी. ज्या आर्य स्त्रीबरोबर शूद्राने जबरी संभोग केला असेल तिला जर कोणी पालक असेल तर त्या शूद्राला प्रथम उपनिर्दिष्ट शिक्षा भोगू द्यावी व त्यानंतर त्याला ठार मारावे. अध्याय 12, सूत्रे 2-3. क. मनुस्मृती. एखाद्या शूद्राने सर्वात वरिष्ठ जी जात आहे त्याच जातीतील मुलीच्या म्हणजे ब्राह्मण मुलीच्या प्रेमाची याचना केली तर त्याला देहांताची शिक्षा द्यावी. अध्याय 8, श्लोक 366. त्रैवर्णिक जातीत जन्मलेल्या स्त्रीबरोबर एखाद्या शूद्राने संभोग केला तर त्या स्त्रीला पालक असो वा नसो त्या शूद्राचे लिंग कापून टाकावे. त्या स्त्रीला पालक असेल तर त्या शूद्राची सर्व मालमत्ता जप्त करावी व त्याला देहांताची शिक्षा द्यावी. अध्याय 8, श्लोक 374. त्रैवर्णिक जातीत जन्मलेल्या पुरुषांनी पहिल्यांदा त्यांच्या जातीत जन्मलेल्या स्त्रीला लग्नासाठी योग्य म्हणून निवडावी. परंतु त्रैवर्णिक जातीतील जे पुरुष कामांधपणामुळे लग्नाची इच्छा करतात त्यांना खालील जातीतील स्त्रिया लग्नाला योग्य होत. शूद्र स्त्री ही शूद्र माणसाचीच बायको होण्यास योग्य आहे. वैश्याला आपल्या जातीतील व शूद्र या जातीतील स्त्रिया यांची बायको म्हणून निवड करता येते. ब्राह्मणाला आपल्या जातीतील स्त्री व वैश्य व शूद्र या जातीतील स्त्रिया यांची बायको म्हणून निवड करता येते. ब्राह्मण व क्षत्रिय हे आपत्काळात जरी असले तरी ते शूद्र स्त्रीला बायको करीत नाहीत. शूद्र स्त्रीच्या स्वरूपाला मोहून जाऊन त्रैवर्णिक जातीतील जे पुरुष तिला बायको करतात ते आपले कुळ व भावी पिढी यांना शूद्रांच्या अवस्थेला लवकर नेऊन पोहोचवितात. अध्याय 3, श्लोक 12-15. जो ब्राह्मण शूद्र स्त्रीबरोबर संभोग करतो तो नीच अवस्थेला जातो. त्या स्त्रीला त्याच्यापासून मुलगा झाला तर त्याचे ब्राह्मणत्व खरोखर नष्ट होते. देव, पितृ आणि अतिथी यांना हव्य कव्य देऊन त्यांचा सत्कार करणे हे जर शूद्र स्त्रीच्या सर्वस्वी स्वाधीन असेल तर त्या हव्य कव्याचा देव व पितृ स्वीकार करीत नाहीत व शूद्र स्त्री ज्या त्रैवर्णिकाजवळ आहे त्याला स्वर्गप्राप्ती होत नाही. शूद्र स्त्रीच्या ओठावरील घर्मबिंदू जो प्यालेला आहे तिच्या श्वासोच्छवासाने जो पूर्ण घेरलेला आहे आणि ज्याला त्या शूद्र स्त्रीपासून मुलगा झालेला आहे अशा माणसासाठी कोणतेही प्रायश्चित्त सांगितलेले नाही. अध्याय 3, श्लोक 17-19. 10. वसिष्ठ धर्मसूत्र. वाईट वासना करणे, मत्सर करणे, असत्य बोलणे, ब्राह्मणांबद्दल वाईट रीतीने बोलणे, पाठीमागे निंदा करणे आणि क्रौर्य ही शूद्रांची लक्षणे होत. अध्याय 6, श्लोक 24. ब. विष्णू स्मृती. ब्राह्मणाच्या मुलाला जे नाव ठेवावयाचे ते मंगलकारक असावे. क्षत्रियाच्या मुलाला
जे नाव ठेवावयाचे ते अधिकारदर्शक असावे. वैश्याच्या मुलाला जे नाव ठेवावयाचे ते संपत्तीदर्शक असावे आणि शूद्राच्या मुलाला जे नाव ठेवावयाचे ते तिरस्कारदर्शक असावे. क. गौतम सूत्र. धर्मसूत्र. फक्त एकदाच जिच्यामध्ये मनुष्याचा जन्म होतो अशा चौथ्या जातीत शूद्राचा जन्म होतो. तो वरिष्ठ जातीची सेवा चाकरी करतो. सेवा चाकरीचा मोबदला तो वरिष्ठ जातीकडून मिळेल यावर त्याने गुजराण करावी. वरिष्ठ जातीतील लोकांनी वापरून टाकलेले जोडे त्याने घालावेत. वरिष्ठ जातीतील लोकांनी खाऊन जे शिल्लक राहिलेले असेल तेच अन्न त्याने खावे. दुष्ट बुद्धीने शिव्या देऊन त्रैवर्णिक जातीतील लोकांची जाणून बुजून हेटाळणी करणे किंवा दुष्ट बुद्धीने त्यांना मारहाण करणे असे वर्तन जे शूद्र करतात त्यांचे अवयव सदर वर्णन करताना वापरलेले अवयव छाटून टाकावेत. द्विज जातीत जन्मलेल्या माणसाबरोबर समानतेच्या भावनेने बसणे, झोपणे, संभाषण करणे किंवा रस्त्याने चालणे असले वर्तन जो शूद्र करतो त्याला ठार मारावे. अध्याय 10 सूत्रे 50, 58, 59 आणि अध्याय 12 सूत्रे 1 ते 7. ड. मनुस्मृती. मुंजीचा विधी होऊन ज्यांना द्विजत्व प्राप्त झालेले आहे अशा लोकांकडून त्यांच्या इच्छेविरुद्ध जो ब्राह्मण सत्तांधपणाने आणि दुष्ट बुद्धीने गुलामांची कामे जबरदस्तीने करवून घेतो अशा ब्राह्मणाला राजाने 600 पणांचा दंड करावा. परंतु एखाद्या शूद्राला, मग तो शूद्र गुलाम म्हणून विकत घेतलेला असो वा नसो, एखाद्या ब्राह्मणाने गुलामपणाची कामे कराव्यास भाग पाडले तर त्या ब्राह्मणाला कोणतीही शिक्षा करू नये. कारण ब्राह्मणांची सेवा करण्यासाठीच स्वयंभू परमेश्वराने शूद्राला जन्माला घातले आहे. धन्याने शूद्राला स्वतःच्या नोकरीतून मोकळे केलेले असले तरी तो शूद्र आपल्या गुलामगिरीतून मुक्त होऊ शकत नाही. कारण गुलामगिरी ही त्याच्या जन्माची सोबतीण आहे. मग त्याच्यापासून तिला कोण मुक्त करू शकेल? अध्याय 8 श्लोक 412, 414. जो माणूस सन्मार्गाने आपले आयुष्य चांगल्या रीतीने घालविल किंवा जितके निष्कलंक राखील तितक्या चांगल्या रीतीने त्याला ऐहिक व पारलौकिक सुख मिळेल. अध्याय 10 श्लोक 128. नावलौकिक कमावलेले, वेदांचा अर्थबोध जाणणारे आणि कुटुंबवाले जे ब्राह्मण आहेत त्यांची आज्ञा पाळणे हेच शूद्रांचे श्रेष्ठतम कर्तव्य कर्म होय. ते कर्तव्य कर्म करण्यानेच शूद्र आपल्या कल्याणाची तरतूद करून ठेवतो. जो शूद्र मनाने निर्मळ राहील, वरिष्ठ जातीतील लोकांचे आज्ञापालन करील, सौम्य भाषण करील, घमेंडखोरपणा दाखवणार नाही आणि ब्राह्मणांशी सदैव नम्रतेने वागेल तो पुढील जन्मी उच्च जातीत जन्म घेईल. अध्याय 9 श्लोक 334, 335. उपजीविकेचे काही साधन हाती असावे अशी इच्छा करणाऱ्या शूद्राने क्षत्रियाची चाकरी करावी किंवा ज्या शूद्राला आपल्या जीवनाचे संगोपन करण्याची इच्छा असेल त्याने श्रीमंत वैश्याची चाकरी करावी. ज्या शूद्राला जीवनाचे संगोपन आणि स्वर्गप्राप्ती यांची इच्छा असेल त्याने ब्राह्मणाची चाकरी करावी.
कारण तो चाकरी करताना त्याच्याकडून ब्राह्मण हा शब्द वेळोवेळी उच्चारला जाईल आणि त्यामुळे त्या शूद्राला जे काही कर्तव्य कर्म करावयाचे आहे त्याची पूर्ती झाली असे होईल. ब्राह्मणांची सेवा करणे हाच शूद्रांचा उत्तमोत्तम धंदा होय, असे सर्वांचे मत आहे. कारण या व्यतिरिक्त त्याने दुसरा धंदा केला तर त्यामुळे त्याचा काही फायदा होणार नाही. जो शूद्र आपली सेवा चाकरी करतो त्याची कुवत, हुशारी आणि कुटुंब स्थिती याबद्दल चौकशी करून त्या मानाने ब्राह्मणांनी आपल्या घरातील वस्तूतून काही वस्तू त्या शूद्राचे संगोपन करण्यासाठी दिल्या पाहिजेत. घरात शिल्लक राहिलेले अन्न, जुने कपडे, कुचके धान्य आणि जुनी लाकडी आसने ही ब्राह्मणांनी आपल्या शूद्र नोकरास द्यावीत. अध्याय 10 श्लोक 121 125. ब्राह्मणाचा मंगलसूचक, क्षत्रियाचा सत्ता सूचक, वैश्याचा संपत्ती सूचक आणि शूद्रांचा सेवादर्शक असा प्रत्येकाचा उत्कृष्ट गुण असावा. अध्याय 2 श्लोक 31-32. द्विज जातीत जन्मलेल्या माणसांची अत्यंत घाणेरड्या शब्दांनी जो विटंबना करतो त्याची जीभ कापून टाकावी. कारण विटंबना करणारा कनिष्ठ जातीचा समजला पाहिजे. जर तो द्विज जातीचा उल्लेख अत्यंत अपमानकारक रीतीने करीत असेल तर तापवून लाल केलेली लोखंडाची 10 बोटे लांबीची सळी त्याच्या तोंडात खुपसावी. माणूस अहंकाराच्या भरात पुरोहिताला त्याच्या कर्तव्यकर्माबद्दल काही सूचना देऊ लागला तर राजाने अशा माणसाच्या कानात व तोंडात कडक तापविलेले तेल ओतवावे. अध्याय 8 श्लोक 270-72. जर एखादा माणूस आपल्या अवयवाचे वरिष्ठ जातीतील माणसाला दुखापत करेल तर त्याने माणसाचा तो अवयव कापून टाकावा, हा मनुचा दंडक आहे. जर तो माणूस वरिष्ठ जातीतील माणसावर हात अगर काठी उगारील तर त्याचा हात छाटून टाकावा आणि रागाने तो जर वरिष्ठ जातीतील माणसाला लाथेने मारेल तर त्या माणसाचे दोन्ही पाय छाटून टाकावेत. कनिष्ठ जातीत जन्मलेला माणूस वरिष्ठ जातीत जन्मलेल्या माणसाबरोबर बसला तर त्याच्या ढुंगणावर डाग देऊन त्याला हद्दपार करावे किंवा राजाने त्याचे ढुंगण कापवावे. कनिष्ठ जातीतील माणूस वरिष्ठ जातीतील माणसावर जर मगरूरपणाने थुंकला तर राजाने त्याचे दोन्ही ओठ कापावेत. त्याने जर वरिष्ठ जातीच्या माणसावर लघवी केली तर त्याच्या शिश्नाचा पुढचा भाग कापवावा आणि वरिष्ठ जातीच्या माणसावर वाहणारा वारा अडवून धरला तर त्याचे गुदद्वार कापवावे. कनिष्ठ जातीतील माणसाने जर वरिष्ठ जातीच्या माणसाचे केस पकडून धरले तर राजाने काही विचार न करता त्याचे दोन्ही हात कापवावेत. त्याने जर वरिष्ठ जातीच्या माणसाचे पाय, दाढी, मान किंवा दंड पकडले तर त्याचे दोन्ही हात कापवावेत. जर एका माणसाने दुसऱ्या माणसाची कातडी फाडली किंवा त्याच्या अंगातून रक्त काढले तर त्याला 500 पण दंड करावा. जर त्याने दुसऱ्याचे मांस तोडले तर त्याला 6 निष्कांचा दंड करावा. परंतु जर त्याने दुसऱ्याचे हाड मोडले असेल तर त्याला
हद्दपार करावे. अध्याय 8 श्लोक 279 284. ई नारद स्मृती. शूद्र जातीत जन्मलेल्या लोकांनी द्विज जातीत जन्मलेल्या आर्य लोकांविरुद्ध जर खोटे आरोप केले तर सरकारी अधिकाऱ्यांनी त्या शूद्र लोकांच्या जिभा मधोमध चिराव्यात आणि त्यांना खोड्यात बसवावे. एखाद्या शूद्राने द्विज जातीतील माणसांचा जर घाणेरड्या शब्दांनी अपमान केला तर त्याची जीभ छाटून टाकावी, कारण तो जन्मतःच कनिष्ठ दर्जाचा आहे. जर एखादा शूद्र वरिष्ठ जातीतील लोकांची नावे किंवा जाती यांचा उल्लेख तिरस्कारदर्शक शब्दांनी करीत असला तर तापवून लालबुंद केलेली दशांगुळे लांबीची लोखंडाची कांब त्याच्या तोंडात कोंबावी. जर तो ब्राह्मणांना त्यांच्या कर्तव्यकर्माबद्दल आढ्यतेने धडे शिकवू लागला तर राजाने कडक तापविलेले तेल त्याच्या तोंडात व कानात ओतवावे. आपल्या ज्या अवयवाने शूद्र ब्राह्मणाला त्रास देईल त्याचा तो अवयव कापून टाकावा. हीच शिक्षा त्याच्या अपराधाला पुरी आहे. जो शूद्र वरिष्ठ जातीतील माणसांबरोबर त्याच आसनावर बसतो त्याच्या ढुंगणावर डाग द्यावेत व त्याला हद्दपार करावे किंवा राजाने त्याचे ढुंगण कापवावे. जो शूद्र अहंकाराच्या भरात वरिष्ठ जातीतील माणसांच्या अंगावर थुंकतो त्याचे दोन्ही ओठ राजाने कापवावेत. त्याने जर वरिष्ठ जातीच्या माणसांवर लघवी केली तर त्याच्या शिश्नाचा पुढचा भाग कापावा. त्याने जर वरिष्ठ जातीच्या माणसांवर जाणारा वारा थोपवून धरला तर त्याचे कुल्ले कापवावेत. अध्याय 1 श्लोक 22-27. 3. वर सांगितलेल्या प्रकारचे कायदे कानून शूद्रांच्या विरुद्ध ब्राह्मणांनी तयार केले होते. त्याचा सारांश खालीलप्रमाणे देता येईल. सामाजिक रचनेत शूद्रांचा दर्जा शेवटचा ठरविण्यात आला. 2. शूद्र हा घाणेरडा असल्यामुळे त्याला दिसेल किंवा त्याला ऐकू जाईल अशा रीतीने कोणतेही पवित्र कार्य करू नये. 3. इतर जातीतील लोकांना ज्या आदराने वागविण्यात येते तसला आदर शूद्रांबद्दल दाखवू नये. 4. शूद्रांचे प्राण म्हणजे कहपदार्थ. शूद्राला कोणीही ठार मारावे त्याबद्दल त्याला कोणी नुकसान भरपाई मागणार नाही. नुकसान भरपाई देण्याची वेळ आली तर ती इतकी अल्पशी की ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांना ठार मारल्यानंतर जी नुकसान भरपाई घेण्यात येते ती पासंगालाही पुरणार नाही. 5. शूद्राने ज्ञान संपादन करू नये. त्याला शिक्षण देणे हे पाप आहे, तसेच तो गुन्हा होतो. 6. शूद्राने स्थावर जंगम मालमत्ता जमवू नये. ब्राह्मणाला इच्छा होईल तेव्हा तो शूद्राची मालमत्ता आपल्या ताब्यात घेऊ शकतो. 7. शूद्र कोणत्याही दर्जाचा अधिकारी होऊ शकत नाही. 8. वरिष्ठ वर्गातील लोकांची सेवा चाकरी करणे हेच शूद्रांचे कर्तव्यकर्म आहे व त्यामुळेच त्याला मोक्ष मिळतो. 9. वरिष्ठ जातीतील लोकांनी शूद्रांशी मिश्रविवाह करू नये. तथापि शूद्र स्त्रीला रखेली म्हणून ठेवण्याची मुभा त्यांना आहे. परंतु शूद्राने वरिष्ठ जातीतील स्त्रीच्या अंगाला स्पर्श केला तरी तो घोर शिक्षेस पात्र होतो. 10. शूद्र गुलामगिरीत जन्मतो व त्याला मरेपर्यंत गुलामगिरीतच ठेवले पाहिजे.
वरील सारांश विचारात घेतले तर त्यातून 2 मुद्दे प्रामुख्याने लक्षात येतात. ब्राह्मणांनी स्वतःचे कायदे कानून करण्याचे अधिकार गाजविण्यासाठी शूद्राला निवडून काढलेले आहे. हा एक मुद्दा. फार प्राचीन काळचे ब्राह्मणी वाङ्मय वाचले तर असे दिसून येईल की वैश्य यांचा हिंदी आर्य समाजात अत्यंत छळ झालेला आहे, शूद्रांचा नव्हे. असे असताही फक्त शूद्रांच्या विरुद्ध ब्राह्मणांनी आपले अधिकार कायदे कानून करून गाजविले, हे अत्यंत आश्चर्यकारक आहे. या बाबतीत ऐतरेय ब्राह्मण हा ग्रंथ वाचून पाहावा. विश्वतारा आणि शापर्ण ब्राह्मण यांची कथा या ग्रंथात आहे. यज्ञात सोमरस कोणत्या वर्गांनी प्यावा त्याबद्दलचा खुलासा या कथेत आहे. वैश्य वर्गाबद्दल सदर कथेत खालील उल्लेख आहे. त्यानंतर पुरोहिताने जर दही आणले तर ते वैश्याचे पेय होय. दह्याने तू वैश्याला संतुष्ट कर. तुझ्या कुळात वैश्यासारखा माणूस जन्म घेईल. तो दुसऱ्याला मदत करणारा आणि दुसऱ्याचे भक्ष म्हणून राहील. सदर माणसाचा केव्हाही व कोणीही हवा तसा छळ करावा. म्यूर MUIR VOLIPP 43640. वैश्याबद्दल ब्राह्मणांनी इतकी कडक दृष्टी असता त्यांच्या विरुद्ध फारसे कायदे कानून ब्राह्मणांनी केलेले नाहीत. ब्राह्मणांनी हे काही विरुद्ध कायदे कानून तयार केलेले आहेत. त्यातील जास्त कायदे कानून फक्त शूद्रांच्या विरुद्ध तयार केलेले आहेत. याचे कारण काय असावे? ब्राह्मणांनी शूद्रांच्या विरुद्ध जे कायदे कानून तयार केले आणि ब्राह्मणांसाठी जे सर्वस्वी अनुकूल कायदे तयार केलेले आहेत, त्यांची तुलना केली तर त्यांच्या स्वरूपाचे व हेतूचे फरक जमीन आसमानचे आहेत. हे कोणाच्याही सहज लक्षात येईल. शूद्रांच्या विरुद्ध केलेल्या कायदे कानूनची जंत्री पाहिली तर वरील मुद्दा लक्षात येतो. समाज रचनेतील शूद्रांचा दर्जा त्रैवर्णिक जातीच्या दर्जाच्या खालचा आहे. एवढेच नव्हे तर हे दोन्ही दर्जे अगदी विरुद्ध स्वरूपाचे आहेत असे दाखविण्यात आलेले आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली तर कोणालाही असे वाटेल की शूद्रांच्या विरुद्ध जे त्रैवर्णिक जातींना हक्क देण्यात आलेले आहेत ते एका स्वरूपाचे असावेत, परंतु तशी वस्तुस्थिती नाही. खरी वस्तुस्थिती अशी आहे की शूद्रांच्या विरुद्ध क्षत्रिय व वैश्य यांना जे हक्क देण्यात आलेले आहेत ते मामूली स्वरूपाचे आहेत, परंतु शूद्रांच्या विरुद्ध ब्राह्मणाला जे हक्क व अधिकार देण्यात आलेले आहेत ते विशेष स्वरूपाचे आहेत. उदाहरणार्थ, ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांच्या बाबतीत शूद्राने एखादा गुन्हा केला तर क्षत्रिय व वैश्य हे ज्या स्वरूपाची शिक्षा शूद्राला द्यावी असे सांगतील तिच्यापेक्षा अधिक कडक स्वरूपाची शिक्षा शूद्राला द्यावी असे ब्राह्मण सांगेल. यज्ञयाग करण्यासाठी ब्राह्मणाला शूद्रांच्या मालमत्तेची जरुरी भासली तर ब्राह्मण ती मालमत्ता हवी तेव्हा आपल्या ताब्यात घेऊ शकतो व असे करण्याने ब्राह्मणाकडून कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा होत नाही. शूद्राने मालमत्ता संपादन केली तर ती ब्राह्मणाच्या डोळ्यात खुपते, म्हणून शूद्राने मालमत्ता कधीच संपादन करू नये. ज्या देशाचा राजा शूद्र आहे त्या राज्यात ब्राह्मणाने वस्ती करू नये. शूद्रांच्या बाबतीत ब्राह्मणाला इतक्या तीव्र स्वरूपाचे हक्क व अधिकार का दिलेले आहेत? शूद्र हा आपला जन्माचा वैरी आहे असे समजून
वागण्यास ब्राह्मणाला काही विशेष कारण होते काय? वर सांगितलेल्या मुद्द्यांपेक्षा अधिक महत्त्वाचा मुद्दा एक आहे. शूद्रांसंबंधी अनेक प्रकारचे विरुद्ध स्वरूपाचे कायदे कानून धार्मिक ग्रंथात जे सांगितलेले आहेत, त्याबद्दल सामान्य दर्जाच्या ब्राह्मण गृहस्थाला काय वाटत असावे? हे कायदे कानून करताना ग्रंथकारांनी असामान्य बुद्धिमत्ता दाखविली आहे. तसेच त्यावेळी त्यांची वृत्ती लज्जास्पद स्वरूपाची होती, हे कोणीही कबूल करील. सामान्य दर्जाचा ब्राह्मण गृहस्थ ही वस्तुस्थिती मान्य करील काय? शूद्रांसंबंधी धर्मग्रंथात जे विरुद्ध स्वरूपाचे कायदे कानून सांगितलेले आहेत, त्यांची जंत्री सादर ब्राह्मणांपुढे धरली तर त्यांच्या मनात शूद्रांसंबंधी कसलाही अनुकूल भाव उत्पन्न होणार नाही. हे साहजिकच आहे. याचे पहिले कारण असे की सदर कायदे कानून प्राचीन काळापासून समाजात रूढ झालेले आहेत व परंपरेने त्यांना समाजात कायमचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. म्हणून या बाबतीत ब्राह्मणांची नैतिक भावना पूर्णपणे नष्ट झालेली आहे. त्यामुळे हे कायदे कानून नैतिक दृष्टीने बरे आहेत का वाईट आहेत, ते कोणी तयार केले, केव्हा व का केले, असल्या प्रकारचे प्रश्न त्याच्या मनात कधीच उद्भवणार नाहीत. दुसरे कारण असे की शूद्रांसंबंधी जे विरुद्ध स्वरूपाचे कायदे कानून धर्मग्रंथात सांगितलेले आहेत, त्याबद्दलची जाणीव ज्या ब्राह्मणांना आहे, ते असे म्हणतात की अशा स्वरूपाच्या कायदे कानूनबद्दल आपणाला विशेष काय वाटावे किंवा त्यात लाज बाळगण्यासारखे तरी काय आहे? ब्राह्मणामधील ही मनोवृत्ती किती दांभिक आहे, हे स्पष्ट करून दाखवणे जरूर आहे. स्वतःची आबरू आणि सद्सद्विवेक बुद्धी यांची बाजू सावरून धरण्यासाठीच ब्राह्मण लोक वर सांगितलेली मनोवृत्ती दाखवितात. एरवी ती मनोवृत्ती कुचकामाची आहे, परंतु या मनोवृत्तीचा समाचार घेणे जरूर आहे. शूद्रांसंबंधी जे कायदे कानून अस्तित्वात आहेत, तशा स्वरूपाचे कायदे कानून जगातील कोणत्याही भागात अस्तित्वात नाहीत, हे स्पष्ट करून सांगणे अत्यंत जरूर आहे. हक्क आणि अपात्रता यांच्या बाबतीत ब्राह्मणांनी तयार केलेले कायदे कानून आणि जगातील इतर देशात चालू असलेले कायदे कानून यांची तुलना करणे शक्य नाही. ब्राह्मणी कायदे कानून आणि रोमन कायदे कानून यांची तुलना केली तर वरील विधानाची सत्यता पटून येईल.